श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, जय जय रघुवीर समर्थ. वृषभ राशी, सप्टेंबर महिना दुसरा 15वा तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे हे आपण बघू. एकंदर ग्रहस्थिती पाहता वृषभ राशी तुम्ही खूप मेहनती, जिद्दी आणि संयमी आहात. या महिन्यात तुमचे हेच गुण तुम्हाला पुढे नेतील. महिन्याच्या सुरुवातीला कामात काहीसा ताण जाणवेल, कारण कामामध्ये अथवा व्यवसायात वरिष्ठांच्या अपेक्षा जास्त असतील किंवा सहकाऱ्यांकडून सहकार्य कमी लाभल्यामुळे कामाचा ताण तुम्हाला अधिक जाणवेल. पण काळजी करू नका, महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून परिस्थिती बदलायला लागेल. वृषभ राशी तुम्ही खूप मेहनत करता पण यश पदरात पडत नाही. हो, पण हा महिना सांगतो संयम ठेवा, तुमची वेळ येणार आहे. नोकरीत असाल तर नवे प्रोजेक्ट्स मिळतील, व्यवसाय करत असाल तर नवीन क्लायंट्स अथवा ग्राहक मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर या महिन्यात धाडसाने घेतलेला निर्णय भविष्यात फायद्याचा ठरू शकतो. नाती आणि प्रेम. वृषभ राशी तुम्ही प्रेमात नेहमी स्थिरता शोधता. या महिन्यात ग्रहस्थिती सांगत आहे पितृपक्षात नात्यांबद्दल थोडं जास्त भावनिक व्हाल. जुनी आठवण, पूर्वजांची स्मृती या सगळ्यांमुळे मन संवेदनशील होईल. घरगुती गोष्टींवरती वाद होऊ नयेत याची काळजी घ्या. तुमच्या जोडीदाराशी संवाद वाढवा, त्यातून प्रेम आणि जिव्हाळा निर्माण होईल. घर आणि संसार म्हटलं की छोटे छोटे वादे होणारच, पण त्यांना मनावरती घेऊ नका. प्रेमात गोडवा टिकवण्यासाठी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त ऐकण्याचं काम करा. त्यामुळे वादविवाद टाळतील आणि जिव्हाळा निर्माण होईल. मनापासून आपल्या जोडीदाराचं काय म्हणणं आहे हे ऐका. जोडीदाराच्या भावनांची कदर करा. लहान लहान गोष्टीत कौतुक करा, आपोआप नाती खुलतील. ज्यांचं प्रेम अजून जुळलं नाही त्यांच्यासाठी हा काळ रोमॅन्टिक आहे. प्रेमाची चाहूल किंवा प्रेमाची नवी सुरुवात होऊ शकते, पण विवाहितांसाठी मात्र हा काळ आहे नात्यात समजूतदारपणा दाखवण्याचा. आर्थिक बाबी. पैशांच्या बाबतीत या महिन्यात तुम्हाला थोडी सावधानता बाळगावी लागेल. महिन्याच्या सुरुवातीला अनावश्यक खर्च होऊ शकतो, घर, कुटुंब किंवा एखाद्या दुरुस्ती कामावरती. पण दुसऱ्या आठवड्यात आर्थिक स्थिती सुधारेल. पण चांगली गोष्ट म्हणजे पितरांच्या कृपेने अडलेले काम मार्गी लागू शकतं. जर तुम्ही श्रद्धेनं पितरांचं स्मरण केलं तर आर्थिक दिलासा नक्की मिळेल. नवीन गुंतवणुकीसाठी महिन्याचा शेवटचा काळ खूप चांगला आहे. या महिन्यात पैशाचा अपव्यय टाळा. जिथे गरज असेल तिथेच खर्च करा. जेवढं शक्य तेवढी बचत करा. लक्षात असू देत, पैसा हा केवळ खर्चाचं साधन नाही तर तुमच्या भविष्याच्या सुरक्षिततेची पायरी आहे. म्हणून खर्च जपून करा आणि केलेली बचत योग्य ठिकाणीच गुंतवणूक करा. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा महिना तुमच्यासाठी बॉडी अलर्ट देतोय. शारीरिक थकवा, अंगदुखी, पचनाचे त्रास जाणवू शकतो. काम तर केलंच पाहिजे, पण स्वतःकडे आणि तब्येतीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही, हेही लक्षात ठेवा. शक्य असेल तर दिवसातून 15 मिनटं स्वतःसाठी द्या. थोडं चाला, योगा करा किंवा फक्त शांत बसा. होय, फक्त शांत बसणं हे तुझ्या शरीराला आणि मनाला योग्य औषध आहे. आरोग्य आहे तर सगळं आहे. या महिन्यासाठी खास सल्ला. सप्टेंबर महिना तुमच्यासाठी एकच धडा घेऊन आला आहे. धीर ठेवा, गोडवा ठेवा आणि विश्वास ठेवा. तुमचा स्थिर स्वभाव तुम्हाला मोठं यश देणार आहे, पण त्यासाठी तुम्ही नात्यांमध्ये थोडं मोकळं व्हायला हवं. हा महिना तुम्हाला आठवण करून देतोय की कधी कधी थांबून फुलांचा सुगंध घ्यायलाही वेळ दिला पाहिजे. शुभ दिवस आहे 6, 15, 27 सप्टेंबर. शुभ कामांसाठी या दिवसांची निवड करा. शुभ रंग आहे पांढरा हिरवा. शक्य तिथे या रंगांची ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि शुभ अंक आहे तुमच्यासाठी 2. तर वृषभ राशीसाठी हा होता सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील भविष्यवेध. तुमचं मत मला जाणून घ्यायला आवडेल. तुम्हाला काय वाटतं? या महिन्यात तुमच्यासाठी सर्वात मोठं आव्हान काय आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या भविष्यवेधात. तोपर्यंत शांत राहा, आनंदात राहा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा.